माई ए माई बंद बंद कर. अरे किती दिवसांनी आठवलं म्हटलं जरा गाणी ऐकूया. आणि तू आला नेमका उठवायला. अगं माई काय करू, काही गोष्टी ह्या तुझ्या कानावर घातल्याशिवाय मी शांत कसा होणार. बोला. काय माई, आपल्या घरात आता घटस्फोटाचे वारे व्हायला लागलेत. तो केव्हा एकदा होईल यासाठी आपण थांबलेलो आहोत, बरोबर. काय करणार काय मग. नाही मोनिकाची वागणूक बघितल्यावर होणार काय. बरोबर. म्हणजे एकूण काय तर हे लग्न मोडावं, मोनिका या घरापासून कायमची तुटावी, दूर राहावी, यासाठीच थांबलो होतो, बरोबर. किती वेळा तेच विचारणार. तू सारखी माझी परीक्षा घेतोयस का. नाही माई, मला सांग की आपण हे सगळं धरून चाललोय की डिवोर्स होईल, मग मोनिका या घरात दिसणार सुद्धा नाही. पण समजा ती आपल्या मुलीला घेऊन इथेच या घरात आली तर. नान्या, इथे कशी येणार सांग ना. कशी येणार इथे. नाही कशी ते जाऊ दे, पण आली तर काय करशील तू. मी बरी येऊन देईन तिला इकडे. वा, खोटं बोलून आमच्या घरात लग्न करून आलेल्या पोरीला मी का आमच्या घरात परत पाऊल ठेवू देईन. वा माई, माई मला तुझ्याकडनं हेच ऐकायचं होतं. म्हणजे मला जे काही दिसलं ना ते मी आता डोक्यातनं काढून टाकतो. काय दिसलं आणि कुठे. नाही माई, अगं मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात ती मोनिका आपल्या घराचा उंबरठा ओलांडून घरात आलीये. तिच्या बरोबर तिची मुलगी पण आहे आणि आपल्या नाकावर टिचून ती मोनिका तिच्या खोलीत निघून गेली. असं मला स्वप्नात दिसलं. तेव्हापासून माई माझं डोकं ताळ्यावर नाहीये. नानू, ही स्वप्न बघायची सोडून दे तू आता. तुझ्या डोक्यातनं सध्या विक्रांतचा घटस्फोट आणि दुसरं लग्न याच्याशिवाय दुसरं काहीही येत नाहीये. म्हणून ही तुला असली स्वप्न पडतायत. आता ऐक, हे स्वप्न होतं आणि ते काय खरं होणार नाही आणि मी ते खरं होऊ देणार नाही, कळलं. हे बघ, तू नसती भीतीनं मनात बाळगू नको. नाही माई, समजा ते कोणीतरी खरं करून दाखवलं तर. जो कोणी करेल ना त्या माणसाला सुद्धा मी घराबाहेर काढेन. हा नाही माई, काय माहितीये का की काही गोष्टी या मला आधीपासूनच जाणवतात. मग खूप आधी त्या गोष्टी मी बोलून सुद्धा दाखवतो, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत. मला सगळेजण उडवून लावतात. पण तू मात्र जागी राहा. काय माई, हे प्रत्यक्ष होऊ नये म्हणून तू जागी राहा. काय मग, कुठली तारीख ठरवायची पुढच्या महिन्यातली. हो, मी जरा पंचांग घेऊन येतो. बर. अहो, काहीच घेतलं नाहीत तुम्ही. घ्या ना काहीतरी. हो, घेते घेते. मानसी, कसं वाटतंय, तुझ्या लग्नाची तारीख ठरतीये. हा, काही अर्जंट काम अडलंय का तुझं. नाही, मी सलीलाच ऍक्च्युली फोन करत होते. मी सकाळपासून फोन लावते, तो उचलत नाहीये आणि परत कॉल बॅकही नाही करत आहे. अरे, असं कसं. सकाळी तर माझ्या समोरच होता.
काहीतरी काम करत होता म्हणून नसेल जमलं. हो तसं असेल कदाचित. ये बरं, तू आधी आमच्यात बस. मग कुठे करायचं लग्न? बँगलोरला करू. म्हणजे साखरपुडा आपण इथे केला ना, तिथे आम्हाला लग्न अगदी थाटामाटात करायचंय. येण्या जाण्याच्या खर्चाचा अंदाज आपण आधीच काढू शकतो. विमानाचं काय भाडं आहे ते आपण बघू. मी एक बोलू का? अगं बोल ना, तुझंच लग्न ठरतंय, अगदी निसंकोचपणे बोल. काकी, आपण लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करूया, चालेल का तसं? किंवा ज्यांची जितकी माणसं आहे त्याप्रमाणे केला तर चालेल का? चालेल ना, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट आम्ही खर्च करायला तयार आहोत. मग तसं करू ना आजी? अगं त्यांना जसं वाटेल तसं करूया. मोनिका नाहीये का घरात? नाही, ती नोकरीच्या धावपळीत आहे, त्यासाठीच जरा बाहेर गेली. अरे वा, चांगलंय. आपला आपला प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतेय, खरंच चांगली गोष्ट आहे. आजच्या जगात दुसऱ्यावर अवलंबून राहून नाही चालत ना. म्हणजे प्रत्येकालाच टेन्शन्स असतात. आजोबा, चला ना, आपण चांगल्या मुहूर्ताची तारीख बघूया. हो. काय ग, काय झालं? आत्या ओरडली तर नाही ना तुला? नाही का? मग ती घाबरलेली का दिसतेस? बहुतेक आत्याने प्रसाद दिलेला दिसतो. अरे नाही, काय ना, मी सलीला सकाळपासून फोन करते पण तो फोन उचलतच नाहीये आणि कॉल बॅकही करत नाहीये. अगं कामात असेल, ऑफिस मध्ये बिझी असेल. हो, पण एक मेसेज करू शकतो ना तो. बरं, तो असं कधीच करत नाही म्हणून काळजी वाटते मला. हे बघ, तू आता त्याला सारखं सारखं फोन करून इरिटेट करू नकोस. तो फ्री झाला की करेल फोन तुला. आणि आता तो फोन उचलत नाहीये म्हणून एखाद्या निष्कर्षावर येऊ नकोस लगेच. तुम्हा मुलींचं फार असतं, त्याने फोन उचलला नाही म्हणजे. काय गप्पा चालल्यात वाटतं? आत्या, मी तिला सांगत होतो की जर आता घरगुती गप्पा टाळूयात आपण. नाही, आधीच कामात पूर्वीसारखा वेग राहिलेला नाहीये, त्यात गप्पांमध्ये अधिक वेळ जातो आपला. मानसी, मला त्या मिसेस नाईकडे मिसेस लोंढे यांच्या फाईल्स दे. वेळ आहे तर आत्ताच बघून टाकते मी. हो, मी एक 10 मिनिटात आणून देऊ का? का अजून तयार नाही आहेत का त्या? नाही, ऍक्च्युली मी कालच पूर्ण करणार होते पण. हो, पण आत्ता अजून पूर्ण झालेल्या नाहीये. मग एक्सक्युजेस कशाला देतेस? आत्या, मी सॉरी आत्या, मी देते आणून. हा, आणि डॉक्टर भालेरावांसाठी जो आपण रिपोर्ट तयार केला होता त्याची कॉपी मला दे. हो हो, चालेल. तो फोन जरा बाजूला ठेवा. त्याच्याचमुळे आपलं कामावरचं लक्ष उडतंय. आता ना हॉस्पिटलमध्ये मी मोबाईल बॅनच करणार. जरा ये. काय झालं? अगो बाई, काय गे? अगं मी काय भूत वगैरे आहे की काय? हा, मला बघून घाबरतेस कसली? नाही नाही, म्हणजे मला की नाही एकदम भीतीच वाटली. अलके, कामं आटपली? हो, नाही म्हणजे करतच होते. काही हवंय का? हो, हवं होतं. अहो मग सांगा ना, मी देते. ठीक आहे, मग दे तुझं मत. अगं बाई, काय ते?
अलके, आम्हाला तुझं मत हवंय. कशावर? ए नानू, तू भूत नसलास ना तरी भूतासारखा मानेवर बसतोस. अलके, तुझ्या मुलाचं काय करायचं ते सांग बाई. म्हणजे नाही नाही, हा नानू जे काही बोलतो ना ते अगदीच चुकीचं नाही अलके. विक्रांतचं आयुष्य सगळं विस्कळीत चाललंय. तो काय आपलं ऐकत नाही. त्याच काय करायचं काय सांग ना. तुम्ही सांगाल ते करूया. मला तर काही सुचतच नाहीये. हे बघ बाई, मुलगा वयात आला की त्याला काही बोलता येत नाही आणि कमावता झाला ना की बोलायची काही सोयच नसते. मग काय करूया आई? मला ना काही समजतच नाही हो. काल त्याला जी मुलगी दाखवायला आणली होती ती त्याच्या तोडीची नसेल, पण आपण चांगला प्रयत्न करू शकतो ना. नाही, मला सांग, तुला वाटते ना त्याचं परत लग्न व्हावं म्हणून? हो हो, वाटतं ना. नाही म्हणजे अजून सगळं आयुष्य काढायचं त्याला, असं एकट्याने कसं काढणार? बरोबर. मला तर बघवणारच नाही हो. त्यासाठी ना आपण सगळ्यांनी त्याला समजवायला पाहिजे. अहो पण तो समजून घेईल का? तो तर म्हणतोय लग्नच करायचं नाही. म्हणजे एकदा हा असा अनुभव आला, परत चांगली मुलगी नाही मिळाली तर, परत काही वाईट अनुभव आला तर, नको बाई, मला तर ते विचार सुद्धा नकोसे वाटतात. अलके, असं दोन्ही बाजूनी बोलून कसं चालेल ग? नीट विचार कर. अलके, आता मी काय सांगतो ते ऐक आणि ते कर. तू विजयशी बोलून घे. अगो बाई, यांच्याशी? त्याच्यात अगोबाई काय? हा, हे बघ, तू विजयला सांग, त्याला म्हणावं की विक्रांतशी नीट बोलून साधारणपणे डिव्होर्स केव्हा होईल याचा अंदाज घे म्हणावं. हा, कळलं का? नाही काय, आम्ही विचारलं की आम्ही वाईट. तुम्ही दोघांनी मिळून तरी विचारायला हवं. मी जाऊ का? म्हणजे गॅसवर काहीतरी ठेवलंय ना, आलेच. नाही, मला नाही वाटत हिची हिम्मत होईल म्हणून. अशी कशी काय इतकी घाबरटी आपली अलका? साधी आहे रे बिचारी. अरे विक्रांत लहान असताना साधी त्याला शिंक आली ना तरी केवढी घाबरायची. ती काय बोलणार घटस्फोटाबद्दल. मग आता मला वाटतं मीच आता माझ्या पद्धतीनं त्याच्याकडे बोलायचं. हा, हे चालेल. कधी? नाही पण आत्या, हे बघ, मला असं वाटतंय की तुला तिचा जरा जास्तच राग येतोय. तुला खरंच असं वाटतं? हो, म्हणजे तूच बघ ना. ती तुझी मैत्रीण आहे ना, म्हणून तुला तसं वाटतं. कारण तसं बघायला गेल्यानंतर हॉस्पिटलमधल्या सगळ्या स्टाफला वेळ पडल्यानंतर मी अशीच फैलावर घेते. आणि म्हणूनच आपल्या हॉस्पिटलमध्ये शिस्त आहे. हा, मी विलन होते, पण ठीक आहे. मला हॉस्पिटलमध्ये काम होणं अतिशय महत्वाचं वाटतं. हो आत्या, पण आता तिचं लग्न ठरलंय म्हटल्यावर. कम ऑन विक्रांत, अरे लग्न ठरलंय मान्य आहे मला, म्हणजे त्यामुळे नवऱ्याला वेळ देणं आलं, सासरच्यांना वेळ देणं आलं, हे सगळं मान्य आहे मला. एकदा ठीक आहे, दुसऱ्यांदाही ठीक आहे, मान्य. पण वारंवार? आणि ठीक आहे, मला सांग, लग्न ठरलंय म्हणून
आपलं काम वेळेत न करण्याची सूट कुठल्या ऑफिसात दिली जाते? नाही ना. अरे काम हे काम आहे आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या पर्सनल गोष्टी बाजूलाच ठेवायच्या असतात. आणि हे जर जमणार नसेल ना तर काम सोडून द्यावं. आत्या, अरे मग काय. बरं ठीक आहे, तुला असं वाटतं ना की मी तिच्याशी जरा जास्त स्ट्रिक्ट वागते, जास्त हार्श वागते. तूच एक काम कर ना, तूच सांग ना तिला की आता तिने इथे येणं हळूहळू कमी करावं म्हणून. नाही म्हणजे मग मी तिची जी कामं आहेत ती इतर सगळ्यांना वाटून टाकेन. तसंही अलीकडे सारिकाच जरा जास्त काम करते, पण त्यामुळे तीही ओव्हरलोड होता कामा नये. आय शुड टेक केअर ऑफ हर ऑल्सो. तिला सांग तू आणखीन 2-4 दिवस ये, मग बस झालं. म्हणजे तिचं आयुष्य जगायला ती मोकळी ना. अँड विश हर अ हॅपी लाईफ. हॅलो. हॅलो सलील, अरे कुठे आहेस तू? इथेच आहे. अरे सकाळपासून किती वेळा फोन केला मी तुला, एकदाही उचलला नाहीस. मग काकी नाही सांगितलं? किती मेसेजेस केले मी तुला, कशालाच उत्तर दिलं नाहीस तू. काय झालंय सलील? नाही, मीटिंग मध्ये आहे मी आत्ता सुद्धा. ओह मग ठीक आहे. पण राग गेला का रे तुझा? मी कामात आहे आत्ता जरा. ओके ओके, कामात असेल तर ठीक आहे. मला वाटलं तू चिडलायस की काय. नाही. मला सांग किती वाजता संपेल तुझी मीटिंग? नंतर आपण डिनरला जाऊया. नाही नको, आज बरीच कामं आहेत आणि वेळेत नाही संपलं तर प्रॉब्लेम होईल. मी उगाच कमिट नाही करत. ओके. सलील, कुणाचा फोन रे? मी ठेवतो फोन. बाय. काय रे, मीटिंग मध्ये आहेस असं सांगून कुणाला कटवलंस? मानसीला. मानसीला? तू मीटिंग मध्ये आहेस असं सांगितलंस तिला? हो. का? माहित नाही. माहित नाही म्हणजे काय? खोटं बोलायची काय गरज आहे तुला? सांग सलील, खोटं का बोललास तू? तू असा नव्हतास रे, आणि नाहीच आहेस असा तू. अगं आई, मग मी काय करू? मला आता तिच्याशी बोलावंसं वाटलं नाही, मग मी सांगितलं. अरे पण का? इतकं काय झालंय पण? तेच मी विचारते तुला. आई, आपण कोणाची तरी प्रायोरिटी असावं असं प्रत्येकाला वाटतं ना. मग ते मलाही वाटलं तर माझं काय चूक आहे? हे तू मला नव्याने काय सांगतोयस? हे मी तुला आधीच सांगितलंय. हो, मग मला ते आत्ता पडतंय. मी आता काय करू मला सांग. हे बघ सलील, आता तुमचा साखरपुडा झालाय म्हणजे तुमचं नातं ऑफिशियल झालंय. यानंतरच खरी परीक्षा असते. गैरसमज वाढण्याची शक्यता असते आणि तीच शक्यता मला आता तुमच्यात दिसते. पण आता मला जे वाटतंय ते वाटतंय आणि ते खरं आहे. तर काय करू मी? बरोबर आहे, पण तुला एक सांगते, प्रश्न मनात घोळवत बसू नकोस. हे प्रश्न मिळून सोडवून टाक. अगं पण ते सोडवण्यासाठी ज्या दोघांमध्ये तो प्रश्न आहे त्यांना भेटावं लागेल की नाही? करेक्ट. मग मी तिला फोन करून. तू काही करू नकोस प्लीज. मी तिला करीन फोन. म्हणजे तू मध्यस्थी नको करू, मी बोलीन तिच्याशी. आईचा आवाज म्हणजे सलील घरीच आहे. मग खोटं का बोलला माझ्याशी?